महत्वाचा आहे. सुपर 8 साठी आपण पाहतात जो एक संघ बाकी राहील तो कुठला असेल हा उद्या सकाळच्या सत्रात. उद्याच्या दिवसातला जर विचार केला तर सुपर 8च्या सामन्यांना सुरुवात होईल आणि तदनंतर आपण पाहतात या मॅचमध्ये आता इथूनचा एक विजयी संघ खूप काही गोष्टी क्लिअर करून जाईल. बोनग्राफ्ट क्यूसी विपक्षात गेम चेंजर क्यूए. मॅचला सुरुवात. पहिलाच बॉल अनिल देशमुख सर आपल्याला पाहायला मिळतात. बॉलला फील्ड करतील क्रिकेट वेडं व्यक्तिमत्व म्हणजेच अनिल देशमुख सर. ज्या ज्या वेळेला क्रिकेटच्या स्पर्धा असतात त्या त्या वेळेला क्रिकेटसाठी झटणारं नाव आपल्याला पाहायला मिळतंय आणि आज ते इन ॲक्शनमध्ये त्यांचा संघ पुढे यावा ही प्रत्येकाची इच्छा आहे. वा खूप चांगली चेंडू. अप्रतिम गोलंदाजीचं पृथक्करण मांडलं जिमीनं आणि आता धावसंख्या फलकावरती स्थिर आहे. 2 बॉलचा खेळ संपल्यानंतर 1 रन. अमर पाटील गोल्डन मॅजिक फिंगर आजच्या दिवसात चांगली साथ. त्यानंतर पाटील नेटवर्कचे लाईव्ह अपडेटर ऋतुज एका बाजूला, मेहुल पाटील एका बाजूला आपण पाहतायत अनुराग चव्हाण आणि त्यांच्या साथीनं अतुल यादव. या सर्व कलाकारांनी आज खूप चांगलं पाटील नेटवर्कच्या माध्यमातून क्लीन अँड क्लिअर असं टेलिकास्ट आपल्यापर्यंत पोहोचवलं आणि पाटील नेटवर्क हा ब्रँड का आपल्याला पाहायला मिळतोय. ते आपण पाहतात गतीमध्ये परिवर्तन. गावदवी वैतीपाडाचा दिग्गज खेळाडू अक्षय किणी मॅन फ्रॉम वैतरणा एक चांगले क्रिकेटपटू आहेत. अनेक मैदानं गाजवलीत त्यांनी आज कंपनीच्या स्पर्धेमध्ये ज्यांचं योगदान प्रोडक्शन या संघाकडनं आपल्याला पाहायला मिळतं. यावेळेला चेंडू बराच काळ हवेत. शॉर्ट स्क्वेअर लेगचे खेळाडू बॉलच्या खाली आणि शेवटच्या क्षणाला हा कॅच ड्रॉप झाला. अगदी सोपा कॅच होता परंतु त्या कॅचला नाही न्याय देऊ शकले आणि आता धावसंख्या जर तपासून पाहिली तर आकार घेईल ती म्हणजेच 5 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर 5 धावा. अगदी आजच्या दिवसातील शेवटचा मॅच आहे. देशमुख सर जेवढी तुम्ही या इनिंगला घाई करणार तेवढं तुम्हाला उजेडात खेळायला मिळेल लक्षात घ्या. त्यामुळे स्पीडअप ठेवा गेममध्ये. 5 बॉलचा खेळ संपला. 5 बॉलचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या फलकावरती 5 आहेत. या वेळेला फटका तर खेळलाय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. इथून सिंगल मात्र मिळाली आणि या सिंगलच्या साह्यानं षटक संपलं. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय आणि ज्या वेळेला पहिल्या षटकाचा खेळ संपतोय त्यावेळेला धावांची गती जर आपण तपासून पाहिली तर आता जाऊन पोहोचली ती म्हणजे 6 वरती. या वेळेला आपण पाहतात यश आलेत आणि पहिल्याच बॉलवरती त्यांना यश मिळालं. फलंदाज इथे बाद होत असताना झटका क्रमांक 1 गेम चेंजर क्यूए या संघासाठी. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जयस्वाल सर दाखल होत आहेत. गेम चेंजर या संघाचे गेम चेंजर खेळाडू. पहिलाच फटका स्लाइस केले बॉलला. जिथे पॉइंटमध्ये बॉलला ढकललं कव्हरचे खेळाडू वेगानं बॉलपर्यंत आले आणि खऱ्या अर्थानं खूप चांगला फटका. क्रिकेटला वयाची मर्यादा नाही हे खरं असतं. एज इज जस्ट अ नंबर. जयस्वाल सर सांगतात ये तो मेरे दाएं हात का खेळ आहे. जिथे इझिली डन आणि जिथे आपण पाहतायत चांगल्या पद्धतीनं खेळ आपल्याला पाहायला मिळाला. गोलंदाज तयार. ऑन साईडला फटका खेळला. सिंगल मिळाली आणि या सिंगलच्या साह्यानं नाही होणार सिंगल. जिथे थोडे लेझी राहिले. तदनंतर आता फलंदाज रन आउटच्या स्वरूपात बाद होत आहेत. या मॅचमध्ये आता क्यूसी बोनग्राफ्ट अनिल देशमुख साहेबांचा संघ थोडासा आता फ्रंटलाईनला यायला लागलाय आणि उद्याच्या दिवसातील सुपर 8चं तिकीट मिळवण्यासाठी ही चाललेली भानगड आता कोण पुढे जाणार. जर या सामन्यातला विजयी संघ जो असेल तो स्वप्नील सरांच्या HR संघासमोर उभा राहील. T5 ट्रिपल ॲक्शन या संघासमोर
तो संघ आपल्याला सकाळी उद्याच्या दिवसातला पहिला सामना तो आपल्याला पाहायला मिळेल उद्याच्या दिवसात. अभिजित सर, उद्या सकाळी किती वाजता? 8:30 8 वाजता रिपोर्टिंग. 8:30ला पहिला मॅच सामना, तोही 3 षटकांचा असेल आणि त्यानंतर सुपर 8च्या सामन्यांना सुरुवात होईल. ऑल राईट, षटकार आलाय जयस्वाल सरांच्या माध्यमातून. क्या बात आहे. जो मी उल्लेख केला, वय हा तुमचा फक्त एक आकडा आहे, क्लास इज परमनंट. आणि जयस्वाल सर अफलातून फलंदाजी, ट्रिमँडस बॅटिंग. शेवटचा चेंडू या षटकातला धावसंख्या जाऊन पोहोचते 14 या धावसंख्येवरती. गोलंदाज तयार होत आहेत. इथे जर तपासून पाहिलं तर आता निश्चित स्वरूपात हा डॉट बॉल येतोय. अच्छा, षटक क्रमांक जर तपासून पाहिलं तर आतापर्यंत 2 षटकांचा खेळ संपला आणि 13 धावा चंद्रकांत घरत मेंटेनन्स हेड, जे सध्या कंपनीतून मॅचचा आनंद घेतात आणि या QC संघाला आणि QS संघाला ते शुभेच्छा देत आहेत, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आपण पाहतायत चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक चंद्रकांत घरत ब्रँड ऑफ बहाडोली, आणि तेही या स्पर्धेमध्ये जोडतात. त्यांचं देखील स्वागत आहे. धवल पाटील, केतन म्हात्रे ऑफ धनसार, एक चांगले क्रिकेटपटू म्हणून आपल्याला पाहायला मिळतात. सातत्यानं दोस्तीच्या दुनियेचा राजा माणूस. खऱ्या अर्थानं अनेक गोष्टी धवल पाटीलसाठी बोलण्यासारख्या आहेत आणि ते आमचे जीवाभावाचे मित्र इथे आलेले आहेत, त्यांचं आम्ही स्वागत करतोय. इथे आपण पाहतात अपील आउट झाली आणि तदनंतर आपण पाहतात इथे जर आपण पाहिलं तर आता सध्या स्कोर कार्डला धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच आतापर्यंत 14 धावा. 14 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेला आपण पाहतायत इथे निश्चित स्वरूपात धावसंख्या 1 ने आकार घेईल. आज दीपेश पाटील सर देखील आपल्याला पाहायला मिळतात. मागच्या वर्षी मेंटेनन्सचे उत्कृष्ट गोलंदाज, विकेट टेकर बॉलर. 5वं षटक 4थं षटक कुणाच्या नावी, तर मेंटेनन्स संघाकडनं दीपेश पाटील सरांनी खूप चांगली कामगिरी केली आणि ते आता या मॅचला शुभेच्छा देण्याकरिता स्वतः आलेले आहेत. त्यांचं देखील आम्ही स्वागत करतो या स्पर्धेमध्ये. अगदी सकाळच्या सत्रापासून जोडले मेंटेनन्सशी त्यांचं एक जुनं नातं जोडलेलं आहे आणि त्यांनी वेळात वेळ काढून इथे उपस्थिती दाखवली. दीपेश पाटील साहेब 40+ क्रिकेट आगरी प्रीमियर लीगमध्ये अक्षरशः दणानून सोडलं आणि ते दीपेश पाटील सर आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचं देखील स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. धावसंख्या जर तपासून पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 16 वरती. 16 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. आणि आता चेंडूंचा खेळ जर तपासून पाहिला तर अगदी शेवटचा चेंडू जयस्वाल सरांनी एक षटकार ठोकलाय. एक षटकार आणखीन जर आला तर या मॅचमध्ये मजा येईल. सावे काका सकाळी 9 वाजता त्यांची उपस्थिती आतापर्यंत प्रार्थनीय क्रिकेटसाठी, आणि मी क्रिकेटचा क्रिकेट माझं या तंत्रावरती काम करणारं नाव म्हणजेच शेखर सावे काका आपल्याला पाहायला मिळतात. मेकॅनिकलच्या कुठल्याही गोष्टी असू दे, सावे काकांकडे तो विषय गेला की सॉलच, म्हणून सावे काकांची एक वेगळी ओळख या आमच्या मेंटेनन्समध्ये. 17 धाव्यांचं टार्गेट आहे येणाऱ्या काळात. आपण पाहतायत खऱ्या अर्थानं जवळपास आता 55 रनिंग करत असतील, परंतु एक चांगला सपोर्ट असतो सातत्यानं. जे आम्ही युवा आहेत, युवांनी कुठल्या प्रमाणे खेळ केला पाहिजे या सगळ्या गोष्टींचा ज्यांच्याकडे एक चांगलं नॉलेज, म्हणून सातत्यानं ब्रँड इज ब्रँड का म्हटलं जातं ते शेखर सावे आमच्या साथीने आहेत. षटक संपले. 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर रणसंख्या फलकावरती लागल्या 16. 17ची गरज आहे. चला देशमुख सर, तुम्ही जेवढा उशीर करणार तेवढं अंधाराचं साम्राज्य तुमच्यासाठी राहील. चला जिमी.
वरती काय घडलंय. जिमी बाद झाले. देशमुख सरांनी 5,000 लावले आणि 5,000ला बळी मिळाला, तो म्हणजेच जिम्मी बाद गॉन. देशमुख सर तुमचा एक्स्ट्रा खेळाडू द्या ना एकदा. देशमुख सर एक एक्स्ट्रा खेळाडू द्या. हॅलो. मॅचला मात्र इथून सुरुवात होत आहे. गोलंदाज पहिल्याच बॉलवरती बाद झाल्यानंतर या वेळेला फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली, सलगचा दुसरा नाही. कॅच सुटला आहे. देशमुख सरांनी आता खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा काहीतरी तंत्र मंत्र मारलेत की काय, असं अभिजित सरांचं म्हणणं आहे. जरा पहिल्याच षटकामध्ये 3 बॉल 3 षटकार आले नाही. सामना जिंकवला तर 5,000 देशमुख सरांचे. फाईन लेगला बॉल पाठवलाय. चेंडू वेगाने चाललाय. जिथे क्षेत्ररक्षक आहेत बॉलच्या मागे, बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर. इथे जर आपण पाहिलं तर सध्या धावफलकावरती धावांची गती तपासून पाहिली तर जाऊन पोहोचते ती म्हणजेच आतापर्यंत 9 चेंडूंचा खेळ. इथे 9 धावा धावफलकावरती झाल्यात. म्हणजेच आता जर तपासून पाहिलं तर 11 बॉल आणि 11 बॉल मध्ये रन करायच्यात, ते म्हणजेच 8. 11 चेंडू 8 ची गरज. गोलंदाज इथे देखील तयार. थ्रू द कव्हर्स बॉलला बिटवीन द गॅप ढकलले. बॉल चालला वेगाने. क्षेत्ररक्षक आहेत तिथे. आता दुसरीचा प्रयत्न नाही राहणार. जिथून आता आपण पाहू शकाल हा बॉल इथून येतोय तो म्हणजेच निश्चित स्वरूपात एका धावेसाठी. आजच्या दिवसातील अगदी शेवटचा सामना आहे आणि या शेवटच्या सामन्याचं गणित आपल्याला पाहायला मिळतं. क्यूसी संघ अगदी लक्ष वेधून घेणारा सामना. जिमी बाद झाल्यानंतर अडचणी वाढत चालल्या, परंतु हरकत नाही. आतापर्यंत सिंगल डबल या बेसिक क्रिकेटला तुम्ही प्राधान्य दिलं तर या मॅचमध्ये जरूर तुम्ही येऊ शकता. आता कुठला संघ मात्र आगेकूच करेल. अनुराग चव्हाण, कमारेचा ब्रँड. अगदी साधी सुरुवात आणि तदनंतर संपूर्ण पालघर जिल्ह्याला हेवा वाटेल ज्या पद्धतीने आपल्या कॅमेरामॅनच्या एका कलेतून संपूर्ण पालघर जिल्ह्याला आपली ओळख करून दिली. बॉल बऱ्याच काळ हवे. जयस्वाल सर बॉलच्या खाली आणि इथे आपण पाहतायत चांगला कॅच. इथे आपण पाहतायत रिले कॅचच्या माध्यमातून खूप चांगला कॅच टिपलाय आणि अगदी कॅप्चर होण्यासारखा हा मुमेंट. आज जयस्वाल सर घरी जातील आणि लाईव्ह पाटील नेटवर्कचं चॅनल खोलतील आणि हा कॅच कसा झाला हे बघतील. ज्या पद्धतीने हा कॅच टिपलाय, अफलातून कॅच. स्वप्नील निकम देखील आहेत. अगदी आपण पाहतायत होणार व्यक्तिमत्व. कामाशी सातत्यानं एकनिष्ठ राहणारं नाव. आम्ही जास्त नाही, फक्त 6च महिने या कंपनीमध्ये आलो, परंतु माणसं ही ओळखणं हे गरजेचं असतं आणि त्यामध्ये स्वप्नील निकम अगदी आमचे जवळचे मित्र. एक जबाबदार व्यक्तिमत्व आहेत. सातत्यानं फक्त काम नव्हे तर कामासहित जबाबदारी काय असते ही त्यांना माहिती आहे आणि त्या सगळ्याच गोष्टींमध्ये अगदी सर करणारं हे नाव स्वप्नील निकम. ब्रँड आहेत ते सध्या आणि निश्चित स्वरूपात सातत्यानं मेंटेनन्स संघासाठी 12वा खेळाडू म्हणून एक संघाचं हित मांडण्याकरिता कधीच माघार न घेणारं हे नाव आहे त्यांचं देखील. अगदी संध्याकाळच्या सत्रात आम्ही सहर्ष हार्दिक स्वागत करतोय स्वप्नील निकम. येणाऱ्या काळात तुमची सगळी स्वप्न साकार होत हीच आई भवानी चरणी प्रार्थना. 7 बॉल आणि 7 बॉल मध्ये रन करायचे 4. 7 चेंडू आणि 4 ची गरज. या वेळेला आपण पाहतात फटका खेळलाय. क्या बात आहे. जयस्वाल सर आता टच मध्ये आहेत. शेवटपर्यंत लढणार. जिथे आपण पाहतात 2 धाव्यांची गरज.
2 धावेची गरज आहे. देशमुख सर इथून जर हा सामना जिंकले तर खऱ्या अर्थानं उद्याच्या दिवसाची तयारी खूप चांगल्या पद्धतीने करतील, कारण त्यांच्याकडे ट्रम्प कार्ड जिम्मी राहिला आजच्या दिवसात. अफलातून क्रिकेट विथ द बॅट विथ द बॉल. उद्याची संध्याकाळ ही प्रत्येकासाठी स्वप्नदायी असेल आणि खऱ्या अर्थानं आमचे हेड कोच सावे काका यांचे देखील प्रेडिक्शन, यांची देखील तयारी चालू आहे. अनिल सरांसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे लाभेश यांच्याकडनं. जिथे हा सामना जिंकतात तर अनिल सरांना कॅश प्राइज आहे 500 रुपयाचा. हा खराब चेंडू. तर इथून आपण पाहतात धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते. इथे आपण पाहतात फटका चांगला खेळला आणि इथून विजयाचा षटकार आणि देशमुख सरांचा संघ उद्याच्या दिवसात आपल्याला पाहायला मिळतोय. अभिनंदन देशमुख सर, खूप चांगलं क्रिकेट तुम्ही दाखवलं आणि उद्याच्या दिवसात एक सामना जर पुढे आलात तर सुपर 8चं तिकीट तुम्हाला देखील मिळेल. सावे काका देखील आता इथून रजा घेतील. आज सकाळच्या 17 पासून खूप मेहनत त्यांनी देखील केली आणि धन्यवाद सावे काका. उद्याचा सामना दीपक सर विपक्षात अनिल सर असा एक चांगला मॅच पाहायला मिळेल. तुर्ताच आजच्या दिवसाचा खेळ थांबतोय. सगळे जे खेळाडू आहेत, जे खेळाडू तिथे असतील तर आपण आता हे शेड्यूल पॅक करतोय. अभिजित सर देखील आमच्या समवेत आता जोडतील आणि निश्चित स्वरूपात हे शेड्यूल आपण आज इथून पॅक करणार आहोत. थँक्यू सो मच.